जय हिंद. आज आपल्याला भारतामध्ये एक असा अद्भुतवाला नवीन जो हायवे तयार होत आहे याबद्दलची आपल्याला माहिती घ्यायची आहे. हा जो विषय आहे, हा टॉपिक जो आहे, तुम्ही तुमच्या करंट अफेअर्सशी रिलेट करून याला येणाऱ्या परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे. याला सर्वांनी व्यवस्थित समजून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. याचं टायटल जर पाहिलं तुम्ही, जंगलाच्या वरून जाणारा हा जो हायवे आहे, असं आपण याचं टायटल ठेवलेलं आहे. ठीक आहे, एक मिनिट. तर बघा, यालाच काय म्हणतात, काझीरंगा एलिव्हेटेड कॉरिडॉर. ठीक आहे, एलिव्हेटेड कॉरिडॉर म्हणजे काय, तर जमिनीपेक्षा एलिव्हेट केलेला आहे. एलिव्हेट केलेला आहे म्हणजे वरती, जमिनीच्या वरती बनवलेला हा हायवे आहे. याबद्दल सविस्तर माहिती घेऊया. प्रोजेक्ट नेमका काय आहे बघा. तर हा प्रोजेक्ट नेमका काय आहे, तर याचं नाव आहे बघा, काझीरंगा एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रोजेक्ट. ठीक आहे, काझीरंगा एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रोजेक्ट. असे जे प्रोजेक्ट असतात ना पूर्व, जे की विशेष नॉर्थ ईस्ट या भागासाठी बनवलेले असतात. ठीक आहे, म्हणजेच आपले पूर्वोत्तर राज्य जे आहेत, पूर्वोत्तर भागासाठी बनवलेले जे प्रोजेक्ट आहेत, हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवायचे. कारण हे प्रोजेक्ट जे आहेत यांच्यावरती परीक्षेमध्ये जास्त प्रश्न येत असतात. ठीक आहे, त्यामुळे हा सुद्धा एक काय आहे, तर पूर्वोत्तर भारतासाठीचा एक प्रोजेक्ट आहे. त्यामुळे याला तुम्ही व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. याचा प्रकार आहे एलिव्हेटेड हायवे. ठीक आहे, एलिव्हेटेड हायवेचा अर्थ आहे उंचावरचा रस्ता. उंचावरचा म्हणजे कसा, आता समजा आपण जनरली रस्ते पाहतो ते जमिनीवरून असतात. ठीक आहे, तर हा जो रस्ता आहे हा जमिनीवर नसून याला काय केलं जाते, तर असे पिलर्स बांधले जातात आणि याच्यावरून हा रस्ता बनवला जातो. जसा आपला ब्रिज असतो नदीवरचा वगैरे, त्याचप्रमाणे, पण याची जी लांबी आहे ती जास्त असते. आता हा जो प्रोजेक्ट आहे, जवळपास याच्यामध्ये बघा, सुरुवात जर पाहिलं याची, तर बदरपूर नावाचं एक ठिकाण आहे जे की आसाममध्ये आहे. इथपासून जवळून बदरपूरपासून हा सुरू होते आणि समोर जाते इम्फाळमध्ये. ठीक आहे, इम्फाळ म्हणजेच काय, तर मणिपूरची राजधानी आहे. तिथपर्यंत आपल्याला तो जो रस्ता आहे तो गेलेला पाहायला मिळते. ठीक आहे, एकूण लांबी आहे 356 किलोमीटर जवळपास याची आहे. ठीक आहे, 221 मैल. मग पूर्ण 221 मैल किंवा 221 मैल किंवा मग 356 किलोमीटर इतक्या रोडसाठी एलिव्हेटेड बनवायलेत का, तर नाही. याच्यामध्ये जवळपास 45 ते 46 किलोमीटर. ठीक आहे, आणखी याचं ऑफिशियल डिक्लेअर नाही झाले किती होत आहे, तर 45 ते 46 किलोमीटर इतका रोड यामध्ये बनवला जाणार आहे. ठीक आहे, हा नॅशनल हायवे तुम्ही बघू शकता, या साईडला आहे बरदपूर. ठीक आहे, बदरपूर आहे आणि इकडे जर पाहिलं तर इकडे आहे इम्फाळ, म्हणजेच मणिपूरची राजधानी. आणि तुम्हाला माहिती आहे, राजधानीला जोडणारं जे शहर असते तर ते कसं असते, तर सगळ्यात म्हणजे महत्त्वाचा भाग असतो. कारण राजधानीला, आता आपण पण बघा ना, आपली राजधानी महाराष्ट्रामध्ये, आपण मुंबईला दरवेळेस जाणं येणं चालूच असते. त्यामुळे ह्या राजधानीला जाणाऱ्या लोकांची रेलचेल ह्या रस्त्यावरून जास्त आहे. त्यामुळे NH37 जे आहे तो महत्त्वाचा रस्ता ठरतो. तर या प्रोजेक्टचा नेमका काय आहे, यामध्ये जर पाहिलं तर आपल्याला विकास करायचा, डेव्हलपमेंट करायचं आहे कशाची, नॉर्थ ईस्टमधल्या राज्यांची, पण याच्यासोबत पर्यावरणाचं संवर्धनसुद्धा करायचं आहे. ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला ह्या प्रोजेक्टमध्ये एकत्र पाहायला मिळतात. मागच्या काही दिवसामध्ये जर विचार केला, तर मागच्या 3 ते 4 महिन्यामध्ये आपण पाहिलं तर जवळपास या रोडवरती 3,500 प्राण्यांचा काय झालं, त्याच्यामध्ये तर मृत्यू झाला आहे. आता नेमका हा रस्ता महत्त्वाचा काय आहे, किंवा हा एलिव्हेटेड कॉरिडॉर गरजेचा कशासाठी आहे, आणि हे काझीरंगामधून का जातोय, किंवा काझीरंगाचं इथं मॅटर काय आहे, महत्त्व काय आहे, याबद्दल थोडीशी चर्चा करू. तर आपल्यासाठी काझीरंगा जे आहे इतकं महत्त्वाचं काय आहे. भारतामध्ये नॅशनल पार्क भरपूर आहेत, पण काझीरंगाचं वैशिष्ट्य काय आहे ते थोडंसं जाणून घेऊ. हे जे काझीरंगा नॅशनल पार्क आहे, हे जगातील एकशिंगी गेंड्याचे, ज्याला आपण वन हॉर्न रायनो म्हणतो, ठीक आहे, त्यासाठी सर्वात मोठं निवासस्थान आहे. जगामध्ये दुसऱ्या ठिकाणी आपल्याला हा एकशिंगी गेंडा मिळत नाही, तो फक्त आपल्याला काझीरंगामध्ये मिळतो. ठीक आहे, याच्यानंतर आसाममध्ये काही प्रमाणामध्ये इथले जे आहे ते स्थलांतरित केलेले आहेत. ठीक आहे, इथलेच काही आहेत ते आसाममध्ये शिफ्ट केले, आपल्याला दुसऱ्या ठिकाणी पाहायला मिळतात. ठीक आहे, युनेस्कोनं वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून या काझीरंगाला काय केलेलं आहे, घोषित केलेलं आहे. वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये युनेस्कोनं काय केले, घोषित केलेलं आहे. आणि ते कोणत्या वर्षी केले हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचे. ठीक आहे, कोणत्या वर्षी त्याला काय केले, तर वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये घोषित केले. ठीक आहे, कोणत्या वर्षी, तुम्ही मला कमेंट करायचे नक्की. तुमच्या कमेंटची मी वाट पाहतोय. ठीक आहे, आणि हा जो पॉईंट आहे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, त्यामुळं ही तुम्हाला काझीरंगाबद्दलची माहिती असणे गरजेचं आहे. पुढं बघा, कोणते कोणते प्राणी यामध्ये प्रमुख आहेत, तर हत्ती इथे प्रमुख प्राणी आहे. ठीक आहे, नॉर्थ ईस्टमध्ये हत्ती म्हणलं तर प्रमुख पाहिलं तर काझीरंगामध्ये आहे. त्यानंतर वाघ आहे, त्यानंतर म्हैस म्हणजे याच्यामध्ये जंगली म्हैस म्हणतो ना आपण, ती पण याच्यामध्ये काय आहे तर प्रमुख आहे.
त्याच्यानंतर हरिण आहे आणि जलचर प्राणीसुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळतात. ठीक आहे, पण या सर्वांमध्ये प्रमुख कोण आहे तर तो आहे जगामधील एकशिंगी गेंडा जो आहे तो ह्या सर्वांमध्ये काय आहे तर प्रमुख आहे. ठीक आहे, त्यानंतर हत्तीसुद्धा इथला प्रमुख प्राणी आहे आणि वाघसुद्धा. ठीक आहे, तर या प्राण्यांचे स्थलांतराचा मार्ग जो आहे तो ह्या कॉरिडॉरच्या मधून जात आहे. आता ते नेमकं कसं आपण पाहूयात. नेमकी समस्या काय होती, प्रॉब्लेम काय होता बघा. प्रॉब्लेम असा आहे की जेव्हा जेव्हा NH-37 जे आहे महामार्ग जो आहे तो थेट जंगलामधून जातोय. पावसाळ्यामध्ये प्राणी जे आहेत हे उंच भागाकडे स्थलांतर करतात. आता पावसाळ्यामध्ये प्राणी उंच भागाकडे का जातात हे थोडं आपल्याला डायग्रामच्या माध्यमातून समजून घ्यायचं. आता आपण थोड्या वेळामध्ये त्याला समजून घेऊ. ठीक आहे, आणि याच्यामध्ये जात असताना व्हेकल ॲनिमल ॲक्सिडेंट, यालाच आपण काय म्हणतो व्हेकल ॲनिमल कोलिजन, यामध्ये रोड किल जे होतात, रस्त्यावरती प्राण्यांची मृत्यू होती, ही 3,500पेक्षा जास्त मृत्यू मागच्या काही वर्षामध्ये झालेले आहेत. ठीक आहे, हा आकडा महत्त्वाचा आहे. आणि त्यामुळं गव्हर्नमेंटनं यामध्ये आसाम गव्हर्नमेंट आहे आणि त्यानंतर आपला भारत सरकार जे आहे, ठीक आहे, इंडियन गव्हर्नमेंट आहे, या दोघांनी मिळून काय केले तर हा प्रोजेक्ट लॉन्च केलेला आहे. या सगळ्यामध्ये काय व्हायले तर जैवविविधतेला धोका निर्माण व्हायला आहे. आता तुम्ही एक गोष्ट समजू शकता की प्राण्यांसाठी समस्या काय काय आहेत. तर आसामचा जर आपण मूळ मुद्दा विचार केला तर आसाममध्ये आपल्याला 2 प्रकारच्या प्रॉब्लेम दिसतात. त्यामध्ये पहिला आहे ब्रह्मपुत्रा नदी. ठीक आहे, ब्रह्मपुत्रा नदी. ठीक आहे, ब्रह्मपुत्रा नदीला काय आहे तर जेव्हा जेव्हा हिला पूर येते, ठीक आहे, हिला काय होते पूर येते. पूर येणं ही आपल्या हातामध्ये नाही. ठीक आहे, ही आहे नैसर्गिक गोष्ट, याला आपण कंट्रोल नाहीत करू शकत, पण याला कमी प्रमाणामध्ये किंवा याला नियंत्रित करू शकतो. आणि काय होते तुम्ही बघा याचं लोकेशन, काझीरंगा नॅशनल पार्क जे आहे हे पूर्णतः आपल्याला कुठं दिसतंय तर हा पूर्ण आहे ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावरती. आणि काय होते जेव्हा जेव्हा ह्या नदीला पूर येते पावसामध्ये, ठीक आहे, या नदीला काय होते पूर येते, तर पूर आल्यानंतर इथले जे प्राणी आहेत हे प्राणी उंच भागाकडे म्हणजेच दक्षिण दिशेला येण्याचा प्रयत्न करतात आणि दक्षिण दिशेला काय करतात मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करतात. काय करतात स्थलांतर. आता ह्या स्थलांतरामध्ये दुसरा प्रॉब्लेम काय येते, पहिला प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगितला पूर, हे नैसर्गिक प्रॉब्लेम. दुसरा पूर आहे ॲक्सिडेंट. ठीक आहे, आणि ॲक्सिडेंट काय आहे तर हे मानवनिर्मित आहे किंवा आपल्यामुळं व्हायलेत ना, बरोबर आहे, आपण त्या भागातून गाड्या नेतोय त्याच्यामुळं आपल्यामुळं ॲक्सिडेंट व्हायलेत. तर गव्हर्नमेंटनं असा विचार केला, आसाम गव्हर्नमेंट असेल किंवा भारत सरकार यांनी विचार केला की नैसर्गिक आपत्ती जी आहे याला आपण कंट्रोल नाही करू शकत, पण ह्या ॲक्सिडेंटला आपण नक्कीच काय करू शकतो, याला कंट्रोल करू शकतो किंवा याला कमी करू शकतो. आणि त्याचमुळं काय केले तर हा काझीरंगामधून जाणारा जो रस्ता आहे यामध्ये फक्त आपल्याला पाहिलं तर या भागापासून तर इथपर्यंतचा रोड जो आहे या रस्त्याला काय करायचं तर याला एलिव्हेट करायचं. एलिव्हेट म्हणजे जमिनीपासून याला वरती न्यायचे, उंचावरती बांधायचं आहे. आणि याची अंदाजे लांबी असणार आहे 45 ते 46 किलोमीटर. ठीक आहे, अजून याचा ऑफिशियल आकडा आलेला नाही, आल्यानंतर मी तुम्हाला एक व्हिडिओ घेऊन त्याच्यानंतर सांगेल. फक्त तुम्हाला हा लक्षात ठेवायचं आहे. येणाऱ्या परीक्षेमध्ये जे कोणी एप्रिल मे जूनमध्ये परीक्षा देणार असतील त्यांच्यासाठी यावरती प्रश्न नक्की येणार आहे, तुम्हाला पाहायला मिळू शकते. चला पुढे बघा. मग उपाय काय करायचा होता. उपाय करण्यासाठी गव्हर्नमेंटनं प्लॅन केला एलिव्हेटेड कॉरिडॉर. मग किती किलोमीटरचा बनवायचा होता तर बघा यामध्ये रस्ता जमिनीपासून उंच बनवायचा होता पिलर्सवरती, आणि खालून काय जाणार होते तर गेंडे असतील, हत्ती असेल, हरिण असेल, यांना मोकळं स्थलांतर करण्यासाठी हा रस्ता जो बांधला होता. याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट बघायची आहे ती म्हणजे आहे बघा, हे जे आहे हे कन्झर्वेशन करणार आहे आणि त्याच्यासोबत इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे यांचं परफेक्ट मॉडेल म्हणून आपण हा काझीरंगाचा एलिव्हेटेड कॉरिडॉर जो आहे तो डेव्हलप करत आहेत. यामध्ये इंजिनिअरिंग आणि इकॉलॉजी ह्या 2 गोष्टी आपण कशा सोबत आणल्यात आणि ह्या दोन्हींचं आपण कोऑर्डिनेशन कसं साधलं यावरती बघू शकता. इथं आपल्या देशाचे पंतप्रधान दिसत आहेत आपल्याला नरेंद्र मोदी, आणि त्यांच्यासोबत इथं आसामचे मिनिस्टरसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे, याच्यामध्ये महत्त्वाचं इकॉलॉजी म्हणजेच आपल्याला जर पाहिलं तर निसर्गाच्या संदर्भामध्ये या प्रोजेक्ट जो आहे, ठीक आहे, पर्यावरणपूरक कसा असणार आहे तर याच्यामध्ये नॉईस बॅरियर बांधणार आहेत. आता तुम्ही म्हणताल सर की जर आपण काझीरंगाच्या वरून जर आपण असा ब्रिज बांधतोय, ठीक आहे, आणि ह्या ब्रिजवरून गाड्या जाणार, आता ब्रिजवरून गाड्या जाणार, गाड्यांची स्पीड काय कमी नसते, 80च्या स्पीडनं, 100च्या स्पीडनं, 120च्या स्पीडनं गाड्या जातात, बरोबर आहे. तर ह्यांचा आवाज किती जास्त होते आणि ह्या आवाजामुळं जे ब्रिजच्या खालून जाणारे जे प्राणी असतील ह्या प्राण्यांना काय होणार तर त्रास होईल. तर त्याच्यासाठी हा जो ब्रिज आहे याच्यावरती नॉईज बॅरियर लावलेले आहेत. ठीक आहे, म्हणजे हा आवाज पूर्णतः कमी नाही करत पण बऱ्या प्रमाणामध्ये काय करते गाड्याच्या आवाजाला कमी करते ते. दुसरी गोष्ट आहे ॲनिमल फ्रेंडली लाईटिंग. याच्यावरती जास्त असा भयानक उजेड करणारे किंवा त्रास होणारे असे लाईट्स याच्यावरती वापरले जाणार नाहीत, तर ॲनिमल फ्रेंडली अशा लाईटिंगचा याच्यावरती वापर होणार आहे. आणि याच्यामध्ये लाईट डायव्हर्जन नावाचा एक कन्सेप्ट वापरून जे बाहेरच्या दिशेला जाणारे जे लाईट्स आहेत ज्यामुळं
प्राण्यांना रात्रीच्या वेळेला त्रास होऊ शकते, त्याचा पण याला कमी करणार आहेत. दुसरी गोष्ट स्पीड रेग्युलेशन झोन करणार आहेत. ठीक आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं 80, 100, 120च्या स्पीडनं ज्या गाड्या जात असतात यांच्यासाठी स्पीड रेग्युलेशन ठेवणार. आता हा स्पीड रेग्युलेशन किती असणार आहे, ते गाड्यांचे हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर कॉरिडॉर पूर्ण झाल्यानंतर त्याचे ट्रायल घेऊन त्याच्यानंतर स्पीड रेग्युलेशन लावले जातील. यानंतर आणखी एक महत्त्वाची ड्रेनेज सिस्टम, पूर टाळण्यासाठी याच्यामध्ये एक प्रॉपर ड्रेनेज सिस्टमसुद्धा या कॉरिडॉरमध्ये वापरलं जाणार आहे. ड्रेनेज सिस्टमसुद्धा याच्यामध्ये काय केलं जाणार आहे, वापरलं जाणार आहे. तर अशा प्रकारे काय केलं आहे, हा जो कॉरिडॉर आहे तो बनवण्याचा प्लॅन आहे. याचा सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट आहे इको सेन्सिटिव्ह इंजिनिअरिंग. जसं आपण निसर्गाला कंट्रोल नाही करू शकत, पण आपण काय केलं, आपल्या जाण्याला येण्याला आपण कंट्रोल केले आणि त्याच्यासाठी आपण 21व्या शतकातली आधुनिक इंजिनिअरिंगचा याच्यामध्ये वापर केला आहे. डेव्हलपमेंटचा विचार केला आणि कन्झर्वेशनचा विचार केला तर बघा हा हायवे आहे जो की ट्रेडसाठी, ट्रेड म्हणजे व्यापारासाठी, नॉर्थ ईस्टमध्ये जे 7 सिस्टर आहेत, ठीक आहे, 7 सिस्टर, तर या राज्यांसाठी काय व्यापारासाठी हा पॉईंट जो आहे तो गरजेचा आहे, व्यापारासाठी महत्त्वाचा असणारा हा रस्ता आहे किंवा महामार्ग आहे, नॅशनल हायवे आहे. दुसरं येणं कनेक्टिव्हिटी वाढणार आणि त्या भागामध्ये कनेक्टिव्हिटी वाढली तर काय होणार, तिकडे पैसे येणार आणि तिथले लोक पुन्हा काय होणार तर भारतासोबत जास्त कनेक्ट होणार. दुसरी गोष्ट याच्यामधून कन्झर्वेशन होणार आहे ॲनिमल कॉरिडॉर. ठीक आहे, पहिलं वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन होणार, दुसरं ॲनिमल कॉरिडॉर बनल्यामुळं इकॉनॉमी जे आहे हे बघा डेव्हलपमेंट इकॉनॉमीच्या बाबतीमध्ये होणार आहे आणि कन्झर्वेशन कोणाचं होणार आहे तर बायोडायव्हर्सिटीचं. म्हणजे एक रस्ता किती मोठ्या गोष्टी बदलायला बघ ना, प्राण्यांचं प्रोटेक्शन करायला आहे, जंगलामध्ये जे काय वाईल्ड लाईफ आहे त्याचं प्रोटेक्शन करायला आहे, ॲनिमलसाठी एक सेपरेट कॉरिडॉरसुद्धा द्यायला आहे आणि आणखी एक गोष्ट बघितली तर बायोडायव्हर्सिटी म्हणजे या भागामध्ये असणारे जे प्राणी आहेत त्यांचं जी डायव्हर्सिटी आहे ती सुद्धा मेंटेन राहणार. हा एक्झॅक्टली असा दिसणार आहे बघा, वरच्या दिशेनं काय जाणार तर गाड्या जातील आणि खालच्या दिशेनं जे आहे ते प्राणी याच्यामधून जाऊ शकतात. यालाच आपण काय म्हणतो तर एलिव्हेटेड कॉरिडॉर, एलिव्हेटेड कॉरिडॉर. ठीक आहे, उड्डाणपूलच आहे पण लय मोठा उड्डाणपूल 45-46 किलोमीटरचा. ठीक आहे, लक्षात आलं तुम्हाला, हे एलिव्हेटेड कॉरिडॉरचं तुम्ही चित्र समजू शकता. आता यामधून जगाला आपण भारत काय दाखवण्याचा प्रयत्न करते किंवा जगासमोर आपण कोणतं उदाहरण ठेवतोय तर भारताचा ग्लोबल कन्झर्वेशन मॉडेल आपण जगासमोर दाखवते की आम्ही आमच्या देशामध्ये फक्त माणसांचंच नाही, मानवाचं रक्षण नाही तर आम्ही प्राण्यांचं सुद्धा रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहोत. ठीक आहे, प्राण्यांचं किंवा जंगलाचं रक्षण करणे हा आपल्याला मोटो आहे जे की आपल्याला जगाला दाखवायचं आहे. ग्लोबल कन्झर्वेशन मॉडेल जगासमोर आपल्याला ठेवायचे. आफ्रिका असेल, ऑस्ट्रेलिया असेल, ब्राझीलसाठी किंवा ती इतर जे देश आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचे रस्ते बनत आहेत, तर त्यांच्यासाठी हा स्टडी केस असू शकते किंवा आपण सुद्धा ऑस्ट्रेलियाचा आपण स्टडी केस म्हणून वापरतो सध्या. ठीक आहे, आपण सुद्धा त्यांचा एक कॉरिडॉर आहे त्याचा सुद्धा आपण वापर केलेला आहे हा प्रोजेक्ट बनवण्यासाठी. त्यानंतर फ्युचर स्मार्ट हायवेज कसे असायला पाहिजेत त्याच्यासाठी एक संकल्पना आणि येणाऱ्या भविष्याला आपण एक मार्गदर्शन करण्यासाठी हा कॉरिडॉर जो आहे तो महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये एक चॅलेंजेस असे असणार आहेत पूर्व की हा कॉरिडॉर बांधत असताना ज्यावेळेस याचं कन्स्ट्रक्शन होत आहे त्यावेळेस कन्स्ट्रक्शन वेळेस ज्यावेळेस इथं माणसांची ये जा होणार आहे, ठीक आहे, मजूर जे आहेत हे बांधण्यासाठी जाणार आहेत, येणार आहेत, त्यावेळेस त्यांचं प्राण्यांसोबतचं जे इंटरॅक्शन आहे ते थोडंसं काय होऊ शकते तर डिस्टर्ब होऊ शकते प्राण्यांना. त्यामुळे याच्यावरती प्लॅन असा आहे की जे वाईल्ड लाईफ किंवा ज्यांना जंगलामधील जे जीवन आहे ना वाईल्ड लाईफ आहे, तर ह्या वाईल्ड लाईफचे जे एक्सपर्ट आहेत ना तर ह्या एक्सपर्ट करून सल्ला घेऊन त्यांच्या समोर किंवा त्यांच्या देखरेखीमध्ये काय करायचं आहे, या प्रोजेक्टला काय करायचं आहे पूर्ण करायचं आहे, प्रोजेक्ट पूर्ण करायचा आहे असावाला प्लॅन आहे. ठीक आहे, की एक्सपर्टच्या देखरेखीमध्ये ह्या प्रोजेक्टला पूर्ण करायचं आहे. आणि जेव्हा रस्ता हा जंगलाच्या वरून जात नाही, ठीक आहे, जेव्हा रस्ता जंगलावरून जात नाही तेव्हा जंगल रस्त्याखाली सुरक्षित जात आहे पाहिजे. ठीक आहे, जात आहे तेव्हा काय पाहिजे तर सुरक्षित राहते जंगल. आणि हीच आहे 21व्या शतकाची खरी विकास संकल्पना. हाच आपला डेव्हलपमेंटचा मॉडेल असायला पाहिजे किंवा डेव्हलपमेंटची आयडिया असायला पाहिजे. पुन्हा एकदा सांगतो, हा जो विषय आहे हा तुम्हाला भूगोल या विषयासोबत कनेक्ट करून शिकायचा आहे. ठीक आहे, आणि सर्वांनी आपलं प्ले स्टोअरवरचं अमोल सर्जिके नावाचं ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करून घ्या आणि त्याच्यामध्ये असणारी जिओग्राफी या बॅचला तुम्ही जॉईन करू शकता. तर थांबू, आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे, असे आपल्या इथं आणखी कॉरिडॉर बनायला पाहिजेत काय हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आणखी एक तुमच्यासाठी प्रश्न विचारतो. प्रश्न असा आहे की आसाममध्ये नॅशनल पार्क किती आहेत, राष्ट्रीय उद्यान किती आहेत, राष्ट्रीय उद्यानांची संख्या किती आहे, राष्ट्रीय उद्यानांची संख्या किती आहे.
तर तुम्ही मला हा जो पॉईंट आहे, हा जो प्रश्न आहे, याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. आसाममधल्या नॅशनल पार्कची संख्या सांगा आणि ते कशासाठी प्रसिद्ध आहेत हे सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये कमेंटमध्ये सांगू शकतात. ठीक आहे. तर भेटूया आपण पुढच्या क्लासमध्ये. सर्वांना धन्यवाद. जय हिंद.